कंबरदुखीवर एक थेरपीमध्येच 50% रिलीफ. नगरकर आजची केस ऐका. सकाळी पहिल्यांदा एक 55 वर्षाच्या मॅडम आल्या. गेल्या 1.5 वर्षांपासून त्यांचे सांधे दुखत होते आणि कधी सूज यायची, कधी चुळचुळ जाणवायची आणि सकाळी उठल्यावर स्टिफनेस खूप असायचा. त्या म्हणाल्या, थोड्या वेळ चाललं तरी बरं वाटतं, पण परत त्रास सुरू होतो. हे ऐकून लगेच लक्षात आलं की त्यांना साधा पेन नाही आहे. हे संधिवात, आमवात सारखे कंडिशन्स आहेत जिथे पेन सोबत इन्फ्लमेशन आणि लाईफस्टाईल फॅक्टर्स पण असतात. मी त्यांना फक्त मेडिसिन्स देऊन थांबवले नाही, तर SIDP ट्रीटमेंट सजेस्ट केलं आणि डाएटवरही फोकस दिला. खास सांगितलं की वात वाढवणाऱ्या गोष्टी टाळा, नाहीतर ट्रीटमेंट कम्प्लीटच होणार नाही. कारण अशा केसेसमध्ये बदल आतून करावा लागतो. थोड्याच वेळात दुसऱ्या एक 60 वर्षाच्या मॅडम आल्या. त्या थेट राहुरीवरून आल्या होत्या आणि गुडघेदुखी खूप वाढलेली होती. चालताना, उठताना, बसताना त्रास होत होता. त्या इतक्या लांब राहतात की रेग्युलर थेरपी घेणे शक्य नव्हतं. पण ट्रीटमेंट प्लॅन ऍडजस्ट करावा लागला. मेडिसिन्स दिल्या, पण त्यासोबतच होम केअर, एक्सरसाइजेस आणि सेल्फ मॅनेजमेंट सुद्धा करायला सांगितले. शेवटी 40 वर्षाच्या एक मेल पेशंट फॉलोअप साठी आले होते. त्यांना कंबरदुखी होती आणि फक्त एकच थेरपी सेशन घेतला होता. त्यांना 50% इम्प्रूव्हमेंट होता. हे ऐकून छान वाटलं. आज त्यांनी त्यांची दुसरी थेरपी घेतली आणि कॉन्फिडन्स विजिबली वाढला होता. आजच्या या तिन्ही पेशंट्सकडून एकच शिकायला मिळतं की पेन हा फक्त सिम्पटम असतो, त्यामागे कारण वेगवेगळं असतं आणि ट्रीटमेंट म्हणजे फक्त गोळ्या नाही, तर योग्य डायग्नोसिस, लाईफस्टाईल चेंजेस आणि कन्सिस्टन्सी याचं कॉम्बिनेशन असतं.